सून नाही, सून नाही. आम्हाला ती मुलीसारखीच आहे. मुलीपेक्षा पण जास्त प्रेम करू आम्ही तिच्यावरती. त्यात काय एवढं? स्वयंपाक नाही येत. अगं आम्हाला तरी कुठे येत होता. लग्नानंतर हळूहळू शिकलो. तू पण शिकशील, मी शिकवेल तुला. हां, तिला काही त्रास होणार नाही याची जबाबदारी माझी, पूर्णपणे माझी. एक मुलगी गेली लग्न होऊन आणि दुसरी मुलगी सुनेच्या रूपाने आली. किती सुंदर दिसते ग. अगं हे काय विचारते? तुला जे कपडे घालायचे ते तू घाल. अजिबात तुला एका शब्दाने कोणी बोलणार नाही. आता लग्नापर्यंत स्वतःची एकदम काळजी घ्यायची. मस्त खायचं प्यायचं आणि हिला उन्हात नका फिरू देऊ जास्त. आमची लाडकी सून आहे. कसं वाटेल चेहरा उतरलेला लग्नात? मी तर सगळ्यांना सांगते, एवढी चांगली सून मिळाली मला, एवढी चांगली सून मिळाली. अहो मानपानाचं काय एवढं तुम्ही घेऊन बसले? ते बघू ना लग्नाच्या दिवशी आपण. हां, छान आहे. सगळ्यात खुश तर तुझी नणंदबाई झाली आहे. मैत्रीण येईल ना आता घरात एक नवीन. खुश आहे मग. आजकालच्या मुलांना कळतं सगळं. आपण फक्त लग्न लावून द्यायचं, मग आपण मोकळं. आता आपल्याला आपल्या सासवांनी किती त्रास दिला, मग आपण पण तसंच करायचं का? अर्थ आहे का या गोष्टीला? बघ आत्ता राहून घे इथे जेवढं राहायचं तेवढं. नंतर मग तुझी सुटका नाही. एवढं प्रेम मिळेल ना तुला तिकडे, एवढं प्रेम मिळेल की तू येणारच नाही इकडे.